नमस्कार मित्रांनो 18 वर्षांनंतर संपला राहूचा वनवास। कुंभ राशीबद्दल 5 मोठ्या भविष्यवाण्या। कुंभ राशीवाल्यांनो, 10 मार्च 2026 ते 30 मे 2026 पर्यंतचा हा कालखंड केवळ वेळेची साधी रेषा नाही, तर हा तुमच्या जीवनाची दिशा बदलणारा एक गुप्त दरवाजा आहे। मित्रांनो, हा तो काळ आहे जेव्हा परिस्थिती बाहेरून सामान्य दिसेल, पण आतून एक मोठा बदल आकार घेत असेल। जसं पृथ्वीच्या आत शांतपणे लावा साचत असतो, तसंच तुमच्या आत धैर्य, बंडखोरी आणि आत्मविश्वासाची ऊर्जा साठत आहे। मित्रांनो, हा काळ तुम्हाला शिकवेल की मर्यादा बाहेर नसतात, त्या मनात असतात। जर तुम्ही तुमचे संशय सोडले, तर हेच 3 महिने पुढील अनेक वर्षांचा पाया बनू शकतात। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात 18 वर्षांचा एक चक्र असतो। राहूला संपूर्ण राशीचक्र फिरण्यासाठी 18 वर्षे लागतात। याचा अर्थ असा की आज ग्रहांची जी स्थिती तुमच्या कुंडलीत तयार होत आहे, ती मागील 18 वर्षांत झाली नव्हती आणि पुढील 18 वर्षांत पुन्हा होणार नाही। हा काळ महाबली राहूचा आहे। हा काळ तुम्हाला रंकातून राजा बनवेल का, की धुरासारखा भ्रम निर्माण करून सर्व काही धूसर करेल? मित्रांनो, जर तुम्ही कुंभ राशीचे किंवा कुंभ लग्नाचे असाल, तर शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आपण तुमच्या जीवनातील त्या पानांना उघडणार आहोत जे 30 मेपर्यंत लिहिले गेले आहेत। तर मित्रांनो, भविष्यवाणी ऐकण्यापूर्वी हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की ब्रह्मांडात नेमके काय घडत आहे। आपण हा काळ इतका निर्णायक का म्हणत आहोत? यामागे 3 मुख्य ज्योतिषीय कारणे आहेत। त्यांना नीट समजून घ्या। पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे शतभिषा नक्षत्र। सध्या राहू तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत भ्रमण करत आहे। पण विशेष गोष्ट म्हणजे राहू आपल्या स्वतःच्या नक्षत्रात म्हणजे शतभिषा नक्षत्रात आहे। शतभिषाचा अर्थ होतो स्वतःचा उपचार करणारा। मित्रांनो, जेव्हा एखादा ग्रह आपल्या स्वतःच्या नक्षत्रात असतो, तेव्हा तो पूर्णपणे स्वतंत्र होतो। त्याला परिणाम देण्यासाठी इतर कोणत्याही ग्रहाची परवानगी घ्यावी लागत नाही। तो स्वतःच्या इच्छेचा स्वामी असतो। राहू येथे पूर्णपणे मुक्त आहे। याचा अर्थ असा की तुमच्या जीवनात जे काही घडेल ते शुभ असो किंवा अशुभ, ते अत्यंत तीव्र असेल। कोणताही दुसरा ग्रह त्याला थांबवू शकणार नाही। दुसरे कारण म्हणजे ग्रहांची ताकद। ज्योतिषशास्त्रात ग्रहांची शक्ती त्यांच्या अंशांवर मोजली जाते। आपल्या विश्लेषणानुसार मार्च ते मे 2026 दरम्यान राहू 18 अंश ते 12 अंशांदरम्यान भ्रमण करीत आहे। लक्षात ठेवा, राहू नेहमी वक्री म्हणजे उलट दिशेने चालतो। ही 12 ते 18 अंशांची अवस्था ग्रहांची युवा अवस्था मानली जाते। जसं तरुणामध्ये सर्वाधिक ऊर्जा आणि क्षमता असते, तसंच राहू सध्या आपल्या पूर्ण शक्तीने परिणाम देण्यासाठी सज्ज आहे। तो ना बाल अवस्थेत आहे ना वृद्ध, तो पूर्णतः सक्रिय आहे। तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शनी आणि राहू यांचा संबंध। कुंभ राशीचा स्वामी शनी आहे। ज्योतिषाचा नियम सांगतो, शनीवत राहू, म्हणजे राहू ज्या राशीत असतो त्या राशीच्या स्वामीप्रमाणे वागतो। आणि सध्या शनी तुमच्या दुसऱ्या भावात आहे। कुंडलीतील दुसरा भाव हा धन, वाणी आणि कुटुंबाचा कारक असतो। याचा थेट अर्थ असा की तुमच्या राशीत बसलेला शक्तिशाली राहू आपले पूर्ण लक्ष धनसंचय आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर केंद्रित करेल। राहू येथे शनिदेवासाठी एक सेवकासारखे कार्य करत आहे, ज्याचा एकमेव उद्देश तुमच्यासाठी धन गोळा करणे आहे। तर या 3 महायोगांचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे? चला ते सविस्तर जाणून घेऊया। प्रिय प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या चंद्र राशीनुसार तयार केला आहे आणि तुम्ही तो लग्न राशीनुसारही पाहू शकता। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये मनापासून जय श्री शनिदेव महाराज असा जयघोष नक्की करा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। चला आता ज्योतिष विश्लेषणाच्या त्या रहस्याकडे वळूया। पहिली भविष्यवाणी। मित्रांनो, सर्वप्रथम आपण केतूच्या हालचाली समजून घेऊया, जो या भविष्यवाणीचा महत्त्वाचा भाग आहे। केतू सध्या तुमच्या 7व्या भावात
म्हणजे नातेसंबंधांच्या घरात बसलेला आहे आणि शनी धनभावात राहून राहूला नियंत्रित करत आहे. मित्रांनो, पण 10 मार्च ते 30 मे पर्यंतचा हा प्रवास सरळ नाही. तो 2 भागात विभागलेला आहे. हे आपल्या लक्षात नक्की ठेवा. पहिला फेज आहे 10 मार्च ते 28 मार्चपर्यंत, ज्याला आपण व्होल्केनिक फेज म्हणत आहोत. आणि दुसरा फेज आहे 29 मार्च ते 30 मे पर्यंत, ज्याला आपण डिसिप्लिन आणि एक्सपेन्सिव्ह फेज म्हणू. मित्रांनो, या दोन्ही फेजमध्ये तुमच्या आयुष्याचे रंग कसे बदलतील, चला आता ते सविस्तर पाहूया. कुंभ राशीची दुसरी भविष्यवाणी. मित्रांनो, सर्वप्रथम आपण तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि मानसिक स्थितीबद्दल बोलूया. राहू सध्या तुमच्या पहिल्या भावात म्हणजे तुमच्या मस्तकावर विराजमान आहे. आणि जर तुमची चंद्र राशी कुंभ असेल तर तो तुमच्या चंद्रावर म्हणजे मनावरूनच जात आहे. या काळात तुमचा मेंदू सामान्य माणसासारखा काम करणार नाही. तुमचा मेंदू एक सुपरकॉम्प्युटरसारखा काम करेल. तुमच्या आत एक विचित्र अशी जिद्द निर्माण होईल. तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे लागाल ती मिळवूनच थांबाल. मित्रांनो, राहू तुम्हाला हार्ड वर्कपासून दूर नेईल आणि स्मार्ट वर्ककडे ढकलेल. तुम्ही विचार कराल, मी गाढवासारखी मेहनत का करू? मी टेक्नॉलॉजी, AI किंवा जुगाड वापरून माझं काम का पूर्ण करू नये? ही विचारसरणी तुम्हाला खूप पुढे नेऊ शकते. तुम्ही तुमच्या स्पर्धकांपेक्षा 10 पावले पुढे विचार कराल. पण इथे एक मोठा धोका आहे 10 मार्च ते 28 मार्च दरम्यान, ज्याला आपण व्होल्केनिक फेज म्हणतो. मित्रांनो, इथे एक ब्लेम पॅराडॉक्स काम करेल. हे नीट लक्ष देऊन ऐका. या काळात तुम्ही कितीही मोठं काम करा, 100 चांगली कामं करा, कोणी तुमची प्रशंसा करणार नाही. पण तुमच्याकडून नकळत एक छोटी चूक झाली तर लगेच सगळे तुमच्यावर तुटून पडतील. लोक विनाकारण तुमच्यावर बोट दाखवतील. तुमच्यावर असे आरोपही होऊ शकतात जे तुम्ही केलेलेच नसतील. याचा मानसिक परिणाम असा होईल की तुमच्या मनात राग आणि बंडखोरी निर्माण होईल. तुम्हाला वाटेल, जाऊ दे ही दुनिया, मी आता कुणाचं ऐकणार नाही. माझा सल्ला आहे की या काळात स्वतःची सफाई देण्यात वेळ वाया घालवू नका. हा राहूचा धूर आहे. हा काळ शांतपणे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. तिसरी भविष्यवाणी. जसं 29 मार्च येईल तसं राहूचा नवांश बदलेल. तो मकर नवांशात प्रवेश करेल, जो 12व्या भावाची ऊर्जा दर्शवतो. इथून तुमची मानसिक अवस्था थोडी बदलू शकते. तुम्हाला सावल्यांसारख्या गोष्टी जाणवू शकतात. कधी कधी तुम्हाला वाटेल की खोलीत कोणीतरी आहे. किंवा तुम्हाला भविष्यासंबंधी खूप असुरक्षित वाटेल. माझं काय होणार? माझं करिअर कुठे चाललं आहे? हे प्रश्न तुम्हाला रात्रीभर जागं ठेवू शकतात. लक्षात ठेवा, राहू म्हणजे भ्रम. मित्रांनो, हा भीतीचा अनुभव खरा नाही. तो फक्त तुमच्या मनाची निर्मिती आहे. या भीतीला स्वतःवर हावी होऊ देऊ नका. आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया ज्याची कुंभ राशीचे लोक आतुरतेने वाट पाहत आहेत, पैसा. जसं मी सुरुवातीला सांगितलं, राहू शनीसारखं काम करत आहे आणि शनी धनभावाचा स्वामी होऊन धनभावातच बसलेला आहे. मग तुम्ही श्रीमंत होणार आहात का? 10 मार्च ते 28 मार्चपर्यंतचे सुरुवातीचे 18 दिवस तुमच्या आर्थिक जीवनातील सर्वात जबरदस्त दिवस ठरू शकतात. आमच्या विश्लेषणानुसार हा विंडफॉल गेनचा काळ आहे, म्हणजे अचानक धनलाभ. राहू कुंभ राशीत बसून कोट्यवधींचा विचार देतो. तो छोट्या व्यवहारात काम करत नाही. जर तुम्ही शेअर मार्केट, ट्रेडिंग, लॉटरी किंवा सट्टा यांच्याशी संबंधित असाल तर हा काळ तुमचे आयुष्य बदलू शकतो. जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुमच्या रोजच्या उत्पन्नात अचानक मोठी वाढ होऊ शकते. लोक तुमच्या ब्रँडकडे चुंबकासारखे आकर्षित होतील. मित्रांनो, राहू म्हणजे इच्छा आणि कुंभ म्हणजे लाभाचं घर. तुमची एखादी जुनी आर्थिक इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. पण थांबा, अजून कथा बाकी आहे. 29 मार्चनंतर कथेत एक ट्विस्ट येईल. इथून पुढे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाढेल. पैसा येईल पण तुमच्याकडे टिकणार नाही. हा पैसा 3 मुख्य मार्गांनी खर्च होईल.
पहिला, तुम्ही अचानक शरीर सुधारण्यासाठी, जिमसाठी किंवा एखाद्या जुन्या आजाराच्या उपचारासाठी मोठा खर्च कराल. दुसरा, परदेश प्रवास किंवा तिथे स्थायिक होण्यासाठी मोठी रक्कम खर्च होईल. तिसरा, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या गरजांसाठी मोठा खर्च होईल. करिअरमध्ये राहू तुम्हाला राजकारण, टेक्नॉलॉजी आणि परदेशाशी जोडेल. जर तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला जाणवेल की फक्त मेहनतीने प्रमोशन मिळत नाही. त्यासाठी थोडी रणनीती आणि हुशारी लावावी लागेल. राहू सांगतो, सरळ मार्गाने काम होत नसेल तर मार्ग बदला. हा काळ नोकरी बदलण्यासाठी किंवा नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी उत्तम आहे. पण 28 मार्च पूर्वी रिस्क घेणे जास्त फायदेशीर राहील. त्यानंतर स्थिरता शोधा. चौथी भविष्यवाणी. मित्रांनो, आता आपण नातेसंबंधांबद्दल, प्रेमाच्या बाबतीत बोलूया. इथे परिस्थिती थोडी नाजूक आहे. राहू तुमच्या लग्नात आहे आणि केतू अगदी समोर 7व्या भावात बसलेला आहे. राहू म्हणजे डोके आणि केतू म्हणजे धड. केतू जिथे बसतो तिथे डिटॅचमेंट म्हणजेच वेगळेपणा निर्माण करतो. 10 मार्च ते 28 मार्च हा काळ नात्यांसाठी ज्वालामुखीसारखा आहे. राहू या काळात तुम्हाला खूपच सेल्फ ऑब्सेस्ड बनवत आहे. तुम्हाला फक्त स्वतःचीच काळजी वाटेल. जर तुमच्या पार्टनरसोबत काही काळापासून मतभेद चालू असतील तर या काळात ते भांडण खूप मोठं रूप घेऊ शकते. कुंभ राशीचे लोक आता टाइमपास सहन करणार नाहीत. तुम्ही विचार कराल, हा संबंध पूर्णपणे योग्य असावा किंवा पूर्ण संपला पाहिजे. जर तुमचा पार्टनर लग्नासाठी टाळाटाळ करत असेल तर 90% शक्यता आहे की तुम्ही हा संबंध तोडाल. पण राहूचा एक वेगळा चेहराही आहे. जसा जुना, खराब झालेला संबंध तुटेल तसा राहू लगेच तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आणेल. हा नवीन संबंध खूपच वेगळा आणि अनोखा असेल. कदाचित तो व्यक्ती तुमच्या जात, धर्म किंवा देशाचा नसेल. राहू सीमांना मानत नाही. पहिल्या नजरेत प्रेम किंवा अचानक आकर्षण होणे या काळात सामान्य असेल. जर तुम्ही बिझनेस पार्टनरशिपमध्ये असाल तर खूप सावध राहा. राहू 7व्या भावाकडे पाहत आहे. ज्योतिषात 7वा भाव हा उघड शत्रूंचाही असतो. तुमचा पार्टनर समोर गोड बोलेल पण मागे कट रचू शकतो. माझा सल्ला आहे, 30 मेपर्यंत कोणावरही तोंडी विश्वास ठेवू नका. लिखित करारच तुमचा देव आहे. जर कागदावर लिहिलेलं नसेल तर ती डील करू नका. 5वी भविष्यवाणी. आता मी काही मिनिटे विशेषतः त्या मातांसाठी आणि बहिणींसाठी घेऊ इच्छितो ज्या घर सांभाळतात. आपल्या हाऊसवाईफ्स किंवा गृहिणींबद्दल राशीफळात फारसे कोणी बोलत नाही. पण कुंभ राशीच्या गृहिणींसाठी 10 मार्च ते 30 मे हा काळ खूप मोठ्या बदलाचा आहे. राहू तुमच्या लग्नात आहे. लग्न म्हणजे तुम्ही स्वतः. आतापर्यंत तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य पती, मुलं आणि सासरच्यांसाठी जगत होतात. पण 10 मार्चनंतर राहू तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण करेल, माझं काय, माझी ओळख काय. तुम्हाला अचानक जाणवेल की घरात तुम्हाला तितकी किंमत मिळत नाही जितकी तुम्ही पात्र आहात. यामुळे तुमच्या आत बंडखोरी निर्माण होईल. तुम्हाला घरकामाचा कंटाळा येईल. तुम्हाला वाटेल की मी फक्त 4 भिंतीत अडकून राहिले आहे. मित्रांनो, हा डिप्रेशनचा काळ नाही तर ट्रान्सफॉर्मेशनचा काळ आहे. राहू तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण करायला सांगतो. राहू म्हणजे टेक्नॉलॉजी आणि जुगाड. जर तुम्हाला साइड बिझनेस, यूट्यूब चॅनल, बुटीक किंवा ऑनलाईन काम सुरू करायचे असेल तर 28 मार्च पूर्वीचा काळ सर्वात उत्तम आहे. तुम्ही पाहाल की घरबसल्या फक्त मोबाईलच्या मदतीने तुम्ही तुमच्या पतीपेक्षा जास्त स्मार्ट पद्धतीने पैसे कमवू शकता. मित्रांनो, हा काळ स्वयंपाकघरातून बाहेर पडून जग पाहण्याचा आहे. पण एक इशाराही आहे. शनी तुमच्या दुसऱ्या भावात म्हणजे कुटुंबात आहे. सासरच्या लोकांशी, विशेषतः सासू किंवा नणंद यांच्याशी तुमच्या बोलण्यामुळे वाद होऊ शकतात. 28 मार्चपर्यंत तुम्हाला खूप राग येऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही चिडाल. कदाचित रागात तुम्ही काहीतरी असं बोलाल ज्यामुळे परिस्थिती बिघडू शकते. जेव्हा राग येईल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका.
राहू तुमच्याकडून आगीसारखे शब्द बोलवू शकतो. थोडं पाणी प्या आणि शांत राहा. गृहिणींनी या काळात आपल्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी. राहू तुम्हाला भ्रम देऊ शकतो. तुम्हाला वाटेल माझ्या पायात दुखतंय, मला चक्कर येते किंवा मला काही मोठा आजार झाला आहे का. तुम्ही डॉक्टरकडे जाल, टेस्ट कराल, पण रिपोर्ट्स नॉर्मल येतील. हा राहूचा धूर आहे. ही शारीरिक नाही तर मानसिक समस्या आहे. घरातील अंधाऱ्या कोपऱ्यात बसू नका. सूर्यप्रकाशात बाहेर पडा आणि सकाळी चालायला जाण्याची सवय लावा. यामुळे राहूचा प्रभाव कमी होईल. मित्रांनो, हा रडण्याचा काळ नाही तर स्वतःची ताकद ओळखण्याचा आहे. राहू तुम्हाला हाऊसवाईफपासून बिझनेस वुमन बनवण्यासाठी आला आहे. निर्णय तुमचा आहे. 6वी भविष्यवाणी. आता आपण शिक्षण आणि भाग्याबद्दल बोलूया. राहूची 5वी दृष्टी तुमच्या बुद्धीच्या स्थानावर आहे. जे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जायचे इच्छितात त्यांच्यासाठी 29 मार्चनंतरचा काळ आशीर्वादासारखा आहे. व्हिसाची फाईल जी अडकली होती ती आता मंजूर होऊ शकते. पण जे विद्यार्थी इथेच आहेत त्यांचा अभ्यासातला रस कमी होऊ शकतो. तुम्ही अचानक तुमचा विषय किंवा स्ट्रीम बदलण्याचा निर्णय घेऊ शकता. हा राहूचा गोंधळ आहे. उत्साहात येऊन अभ्यास सोडू नका. राहूची 9वी दृष्टी भाग्यस्थानावर आहे. हा भाग्य उगवण्याचा काळ आहे. पण हे भाग्य सरळ मार्गाने येणार नाही. तुम्हाला थोडे वाकडे मार्ग स्वीकारावे लागतील. वडिलांच्या आरोग्याबाबत 10 मार्चपासूनच सावध राहा. वडिलांशी विचारांमध्ये मतभेद होऊ शकतात. लहानशा गोष्टीवर वाद घालू नका, नाहीतर घरातील वातावरण खराब होऊ शकते. तुम्ही धार्मिक असाल पण दिखावा तुम्हाला आवडणार नाही आणि ते योग्यच आहे. देवगुरु बृहस्पती तुमचे रक्षण करत आहे पण त्यांना पाखंडाचा तिटकारा आहे. जर तुम्ही पूजापाठाचा दिखावा केला तर तुमचं संरक्षण कवच तुटू शकते. मित्रांनो, समस्या असेल तर उपायही असतो. कारण राहू सध्या युवा अवस्थेत आहे आणि शतभिषा नक्षत्रात आहे, त्यामुळे हलके फुलके उपाय चालणार नाही. तुम्हाला अगदी अचूक उपाय करावे लागतील. हे उपाय 30 मेपर्यंत आपल्या जीवनाचा भाग बनवा. सर्वात महत्त्वाचा उपाय. दुधाबाबत सूचना. शनी तुमच्या दुसऱ्या भावात आहे. लाल किताबानुसार जेव्हा शनी दुसऱ्या भावात असतो तेव्हा दूध दान करू नये. जर तुम्ही मंदिरात किंवा एखाद्या गरीबाला दूध दान केले तर तुमची आर्थिक प्रगती थांबू शकते. मग काय करायचं? रोज आंघोळीनंतर आपल्या कपाळावर कच्च्या दुधाचा टिळा लावा. यामुळे तुमची वाणी गोड होईल आणि राहूचा प्रभाव शांत होईल. दुसरा उपाय. हनुमान उपासना. राहू आणि शनी दोघांनाही नियंत्रित करण्याची शक्ती फक्त हनुमानजींमध्ये आहे. प्रत्येक मंगळवारी हनुमानजींना बुंदीचा प्रसाद अर्पण करा आणि शक्य असेल तर दररोज संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करा. यामुळे तुम्हाला अज्ञात भीती आणि असुरक्षिततेपासून संरक्षण मिळेल. तिसरा उपाय. राहू गायत्री मंत्र. राहूचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि त्याच्या बुद्धीचा लाभ घेण्यासाठी सूर्यास्तानंतर 108 वेळा या मंत्राचा जप करा. ओम शिरो रूपाय विद्महे अमृतेशाय धीमहि तन्नो राहू प्रचोदयात. चौथा उपाय. दिखावा करू नका. सर्वात मोठा उपाय म्हणजे तुमचं वर्तन. राहू तुम्हाला अहंकारी बनवू शकतो. पण लक्षात ठेवा, सध्या तुमच्या कुंडलीत गुरु अनुकूल आहेत. जर तुम्ही नम्र राहिलात आणि दिखावा केला नाही तर तुम्ही राहूच्या विषालाही अमृतात बदलू शकता. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. हा काळ तुमचं भविष्य बदलण्यासाठी नाही तर तुम्हाला बदलण्यासाठी आला आहे. जे लोक घाबरतील ते हरवतील आणि जे धाडस करतील ते इतिहास घडवतील. राहू तुम्हाला परीक्षा देत नाही, तो तुम्हाला त्या आयुष्यासाठी तयार करत आहे ज्याची तुम्ही आतापर्यंत फक्त कल्पना केली होती. त्यामुळे जे तुटतन्य त्याला तुटू द्या आणि जे दूर जातन्य त्याला जाऊ द्या, कारण कधी कधी रिकामे होणे हीच भरभराटीची सुरुवात असते. लक्षात ठेवा, हा शेवट नाही, ही तुमच्या नव्या अध्यायाची पहिली ओळ आहे. धन्यवाद. हर हर महादेव.